समस्या आहेच. शिवाय युवा नेतृत्व म्हणून मंगेशदादा चव्हाण यांचं काम हे प्रभागातील सर्व नागरिकांना तर पसंतीत उतरलेलंच आहे. शिवाय आता उर्वरित जी काही कामे आहेत ती मंगेशदादा चव्हाण यांच्याकडूनच पूर्ण होतील, म्हणून मंगेशदादा चव्हाण यांनाच आम्ही मत देणार या ठाम मतावरती प्रभागातील नागरिक आहेत. मंगेशदादा चव्हाण यांच्या कामाचा आढावा आम्ही या ठिकाणी घेणार आहोत. सिव्हिलमध्ये सुद्धा परगावचे पेशंटना मदत केलेली असं समजतं. कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्रातलं पहिलं कोविड सेंटर आम्ही उभा केलं आणि त्यामध्ये वार्डातील आणि वार्डाच्या बाहेरतील लोकांना जवळजवळ 400 लोकांना आम्ही त्यामध्ये उपचार देऊ शकलो. तर ह्यामध्ये आमचे डॉक्टर पलंगे सर असतील, अनिल मडके सर असतील, आशिष मखदूम सर असतील, ह्या डॉक्टरनी भरपूर ह्यामध्ये मदत केली. त्यामुळं आम्हाला शक्य झालं की एवढ्या लोकांना आम्हाला उपचार देता आले. तर ते सोडून आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ज्यावेळी लॉकडाऊन होतं 3 महिने कंटिन्यू लॉकडाऊन होतं. तर ते पेशंट ज्यामध्ये सिव्हिलमध्ये जे अडकले त्यांना तर जेवण मिळतच नव्हतं. सगळे हॉटेल बंद लॉकडाऊन असल्यामुळं ते सोडून त्या नातेवाईकांना पण जेवण मिळत नव्हतं. तर त्या गोष्टीचा आम्ही विचार केला आणि कलेक्टर साहेबांकडून आणि पोलीस स्टेशनकडून आम्ही परमिशन घेतली की ह्या लोकांना आम्हाला जेवण पुरवायचं आणि तुम्ही परमिशन द्या. ती परमिशन मिळाल्यानंतर सलग 3 वर्ष आम्ही पूर्ण अखंड सिव्हिलमधल्या सगळ्या पेशंटना व पेशंटच्या नातेवाईकांना सकाळ संध्याकाळ 2 टाईमचं जेवण आम्ही कंटिन्यू पुरवत होतो 3 महिने. तुम्ही प्रभागामध्ये नगरसेवक असताना एक युवा नेतृत्व म्हणून तर तुम्ही नावाजलेले आहातच. अगदी 18 वयोगटापासून जे वृद्धांपर्यंत तुमच्याबद्दल आज नाव चर्चेत आहे आणि 100% तुम्हालाच तिकीट हे मिळणार याची खात्री सर्वांनाच आहे. तर मला एक सांगा तुम्ही की तुम्ही ज्या वेळेला नगरसेवक म्हणून होतात तर त्यावेळेला तुम्ही प्रभागामध्ये आरोग्य शिबिर वगैरे असे कोणते भरवलेले आहेत? आणि दुसरा एक विषय असा आहे की ज्या वेळेला तुम्ही आंदोलन वगैरे करत होतात त्या आंदोलनाच्या मध्ये असं एकाला आलेलं आहे की तुम्ही काहीतरी सैनिकांबद्दलचा काहीतरी एक विषय होता, त्याबद्दल तुम्ही काहीतरी आंदोलन केलेलं सैनिकांबद्दल काहीतरी अपशब्द बोलल्याबद्दलचा. पंढरपूरचे आमदार होते तर पंढरपूरच्या आमदारांनी जवानांच्या पत्नींवर अपशब्द काढलेला, त्याच्यावर आम्ही एक मोठं आंदोलन केलं. ते सुद्धा आंदोलन आमचं फेमस झालं. तर अशा पद्धतीने वेगवेगळे आंदोलन आम्ही प्रत्येक 26/11चा बॉम्बस्फोट झाला त्यामध्ये पण आम्ही आंदोलन केलं. सरकार त्यावेळी आमचं असताना सुद्धा आम्ही युथ काँग्रेसच्या माध्यमातून जनतेचा मेसेज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यावेळी पण आम्ही आंदोलन केलं. ज्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं आणि मी युथ काँग्रेसचा अध्यक्ष होतो ज्यावेळी महागाई वाढली, गॅस दर वाढला, 350 ते 400 गॅसचा रेट झाला, 50 रुपये वाढले म्हणून त्यावेळी पण आम्ही रस्त्यावर उतरलेलो. तर आम्ही काँग्रेस पक्षाचं जरी असलो तर काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांवर पण आम्ही आंदोलन केल्यात आणि आत्ताच्या सरकारच्या विरोधात पण आंदोलन केल्यात. फक्त आम्ही जनतेसाठी प्रत्येक काम करत गेलो. सांगली महापुरामध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सरसावून धावलेले मंगेशदादा चव्हाण यांचा NDRF कडून जो सत्कार करण्यात आला होता त्याबद्दल आपण काही त्याच्यावर विचार करू. कशासाठी सत्कार केला NDRF? 2019ला ज्यावेळी पूर आला त्यावेळी पूर अचानक आला आणि त्यावेळी प्रशासनाची एवढी तयारी नव्हती की सगळ्या भागामध्ये ते NDRFच्या बोटी किंवा बोटी उपलब्ध करून देऊ शकत. तर सांगलीमध्ये असं झालं की NDRFच्या बोटी आल्या पण त्या बोटींचं काय झालं तर बोटींच्या मशिनरी खराब होत्या, मोटर खराब होत्या. त्यामुळे असा प्रॉब्लेम झाला की लोकांना तर बाहेर काढायचं होतं पण मोटरी तर बंद होत्या. तर आम्ही काय केलो, आम्ही जवळजवळ 100 ते 150 जणांची आमची टीम होती. प्रत्येक जणांनी 4-5 मुलांनी त्या बोटी पोहोच नेल्या आणि ह्या भागातील बऱ्याच ज्या अडचणीत होत्या म्हणजे जे छतावर पोरं होती आणि खाली पाणी होतं, एक फॅमिली पत्र्यावर अडकलेली. ती पत्र्यावरची फॅमिली, लहान मुलं असतील, वृद्ध महिला असतील, ह्या महिलांना सगळ्या आम्ही पोहोच जाऊन बोटी दोरीनं बांधून ओढत नेऊन त्या बोटीतून सगळ्या लोकांना आम्ही बाहेर काढायचं काम केलं. आणि हे काम बघून NDRFच्या लोकांनी बऱ्यापैकी आमचा मोठ्या प्रमाणात ह्याच ठिकाणी सत्कार केला. आपल्या सांगली महापालिकेचाही एक प्रश्न आहे आणि नागरिकांचाही एक प्रश्न आहे. कत्तलखाना रोडचा जो कुटुंबाला आहे त्याबद्दल नागरिकांच्या बरेच तक्रारी आहेत, त्यांना त्याचा त्रास होतोय. त्याबद्दल तुमची काय भूमिका असणार आहे? सर्वप्रथम कत्तलखान्याची जी सुरक्षित भिंत आहे ही भिंत आत्ता सध्याच्या परिस्थिती बघितलं तर ही भिंत पूर्णपणे पडलेली आहे. तर सगळ्यात पहिला आम्ही काय केलं की महापालिकेकडून 45 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून घेतला आणि सुरक्षित भिंत बांधायचं काम आत्ता 2 दिवसापूर्वी चालू झालं आहे. की जवळजवळ 10 फुटानं ती भिंत वाढून घेण्याचं काम आम्ही ह्या ठिकाणी करत आहे. आणि दुसरा विषय
तर त्या जागेवर बीफ मार्केटचं आरक्षण असल्यामुळं ते टेक्निकल अडचण असल्यामुळं किंवा आपण कत्तलखाना तिथनं दुसरीकडे शिफ्ट करू शकत नाही. तर आपण ह्यामध्ये अनेक करू शकतो की जनावरांच्या होणाऱ्या कत्तली त्या ठिकाणी थांबून त्या कत्तली करण्यासाठी महापालिकेनं मिरजेमध्ये एक कत्तलखाना केला आहे. त्या ठिकाणी कटिंग करून जनावरं तिथं त्यांना विक्री करता येईल असं प्रोव्हिजन महापालिकेने केलं आहे. तर त्यासाठी आम्ही काय प्रयत्न करू. मधुसूदन चव्हाण तुम्हाला आमच्याकडून